माता न तू वैरिणी ही म्हण आठवण्यासारखाच एक प्रकार बार्शीमध्ये उघडकीस आलाय. प्रत्येकाच्या काळजाचा थरकाप उडवणारी ही सगळी घटना आहे. बार्शीमध्ये एका आईनं स्वतःच्याच 10 महिन्यांच्या मुलीचा निर्घृण पद्धतीनं खून केला आणि त्यानंतर तिचा मृतदेह घेऊन ती स्वतःच पोलीस स्टेशनला गेली. तिने स्वतःच तिच्या गुन्ह्याची कबुली सुद्धा दिली आणि हे सगळं याच आईच्या 6 वर्षांच्या मोठ्या मुलींच्या डोळ्यात देखत घडलेलं होतं. त्यामुळे हे प्रकरण संपूर्ण सोलापूर जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला हादरवणारं आहे. संपूर्ण प्रकरण समजून घेणार आहोत. नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. पूजा योगेश खुर्दामळे असं या प्रकरणामधल्या आरोपी आईचं नाव आहे. 26 वर्षीय ही महिला आहे. गेल्या 7-8 वर्षांपूर्वी तिचा विवाह झालेला होता बार्शीतल्या एका तरुणासोबत. तेव्हापासून तिचं असं म्हणणं आहे की तिला दोन्ही मुलीच आहेत. 6 वर्षांची एक मुलगी आहे आणि 10 महिन्यांची एक मुलगी तिला झालेली होती. आणि असं सगळं असताना तिचा पती मात्र वारंवार तिचा छळ करायचा, तिला त्रास द्यायचा, सततचे वाद व्हायचे, सतत मारामाऱ्या घरामध्ये अक्षरशः व्हायच्या आणि या सगळ्यालाच ती कंटाळलेली होती. आणि पतीवरचा राग कुणावर काढायचा म्हणून तिनं या 10 महिन्यांच्या मुलीचा जीव घ्यायचा निर्णय घेतला. तिनं काय केलं तर सुरुवातीला तिनं या गोंडस चिमुकलीचा गळा दाबला आणि गळा दाबून झाल्याच्या नंतरही तिला हे कन्फर्म होत नव्हतं की तिचा प्राण गेलेला असेल की नाही, म्हणून तिनं या चिमुकलीला पाण्याने भरलेल्या एका बादलीमध्ये बुडवलं. तिथे ती संपलीये याचं जेव्हा तिला कन्फर्मेशन मिळालं त्यानंतर तिनं हा मृतदेह घेतला, तो स्वतःच्या खांद्यावर टाकला आणि थेटपणे बार्शी शहर पोलीस ठाणं गाठलं. तिथे गेल्याच्या नंतर तिनं स्वतःच पोलिसांना सांगितलं की आपला पती आपल्याला अनेक वर्षांपासून प्रचंड शारीरिक मानसिक त्रास देतो आणि या सगळ्या त्रासाला कंटाळून मी माझ्याच मुलीचा खून केलाय. आता तुम्ही मला अटक करा. हे म्हटल्याच्या नंतर पोलिसही थरकाप उडवलेले पाहायला मिळाले होते आणि त्यानंतर पोलिसांनाही खरं तर समजत नव्हतं की आता या प्रकरणात नेमकं काय करायचं. ही महिला जे काही म्हणते हे खरंच आहे का? त्यामुळेच आता पोलिसांनी या प्रकरणातला गुन्हा दाखल करून घेतला आणि जसा तपास सुरू केला, या तपासाच्या दरम्यान असं निष्पन्न झालं की या महिलेनं केवळ या 10 महिन्यांच्या बाळाचा जीव घेतलेला नव्हता, तर तिनं तिची जी मोठी मुलगी आहे, 6 वर्षांची मुलगी आहे, तिला सुद्धा संपवण्याचा प्रयत्न केलेला होता. ज्यावेळेस या महिलेनं या 6 वर्षांच्या मुलीला संपवण्यासाठीची पावलं उचललेली होती, त्यावेळेस ही मुलगी जी आहे तिनं अक्षरशः हात जोडून या आईकडे विनवण्या केल्या की आई तू मला मारू नकोस, प्लीज मी शाळेत जाते, मी चांगलं शिक्षण घेते, पण तू मला मारू नकोस, असं तिनं विनवण्या केल्या. आणि या विनवण्यांच्यामुळे या आईला थोडासा तरी तिच्या काळजाला पाझर फुटला असं म्हणावं लागेल आणि तिनं थोडीशी दया दाखवली या 6 वर्षांच्या मुलीवर. त्यामुळे तिचे या सगळ्यामध्ये प्राण वाचलेत. पण हा संपूर्ण जो काही घटनाक्रम होता हा या 6 वर्षांच्या चिमुकलीनं सुद्धा पाहिला आणि पोलिसांनी तिच्याकडे जेव्हा चौकशी केली आहे तेव्हा तिनं सुद्धा तिच्या या लहान बहिणीबरोबर 10 महिन्यांच्या बाळाबरोबर काय काय घडलं हे तिनं स्वतःच सांगितलंय. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामुळे सध्या संपूर्ण सोलापूर हादरून गेलेलं पाहायला मिळतंय. संपूर्ण राज्यभरामध्ये या प्रकरणाची चर्चा रंगतीये आणि एखादी आई आपल्याच बाळाबरोबर असं कसं करू शकते हा प्रश्न आज प्रत्येकाला पडलाय. जे काही वादविवाद होते हे पती पत्नीच्या मध्ये होते, पण त्या 10 महिन्यांच्या बाळाचा या सगळ्यात काहीच दोष नव्हता किंवा त्या 6 वर्षांच्या मुलीचा सुद्धा या सगळ्यात दोष नव्हता. तिचा जीव का घेतला गेला आणि आईनंच हे सगळं का केलं, असे अनेक प्रश्न उभे राहिलेले आहेत. पोलिसही चक्रावून गेलेले आहेत या सगळ्या प्रकरणाचा तपास करताना. त्यामुळे या तपासाच्या दरम्यान पोलिसांच्या हाती नेमकं आणखी काय काय लागतंय हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.